नमस्ते. चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बाहेर खूप थंडी पडलेली आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे भोपळ्याच्या घाऱ्या. चला तर मग सुरुवात करूया. पिवळा भोपळा, आवश्यकतेप्रमाणे गव्हाचं कणिक, किसून घेतलेला गूळ, तळण्यासाठी तेल, खसखस, वेलची पावडर, मीठ आणि पाणी. साहित्य पाहून झालेलं आहे. आता शिगडीवरती एक भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. शिगडी चालू करून घ्यायची आहे आणि आता ह्या भांड्यावर चाळण ठेवायची आणि या चाळणीमध्ये हा पिवळा भोपळा ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे. भोपळ्याला वाफ देऊन होईपर्यंत इकडे आपण दुसऱ्या बाजूला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. मी इथे शिगडी पण चालू केली आहे आणि आता या पातेल्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि त्यामध्ये एक जग पाणी घालायचं. गूळ वितळेपर्यंत वाट पाहूया. तुम्ही पाहू शकता इथे गूळ छान वितळलेला आहे. आता काय करायचं, शिगडी बंद करायची आहे. हे गुळाचं पाणी गरम आहे तर हे थंड होईपर्यंत भोपळा छान वाफलून होईल. 10 मिनिटं झालेले झाकण काढूया. भोपळा शिजला की नाही ते पाहूया. काटा चम्मच आतपर्यंत चाललाय. भोपळा छान शिजलेला आहे. शिगडी बंद करून घ्यायची आहे आणि भोपळा थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे. आता काय करायचं, हे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे तर हे थंड झालेले हे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये गुळामध्ये कधी खडे वगैरे असतात ना तर ते सगळं गाळलं जातं. अशा प्रकारे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे. आपला भोपळा स्टीमला ठेवला होता आणि त्यानंतर थंड करायला ठेवला होता. तर आता स्टीम पण देऊन झालेली आहे आणि थंड पण झालेला आहे. तर काय करायचं, काटा चम्मच घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने त्याच्यावरती जे बघा अशा बी असतात त्या बी काढून टाकायचं. सगळ्या ब्या वरच्या काढून टाकायच्या आहेत. नंतर काय करायचं आणि आता सुरीने ह्याचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत. 2 भाग करून झाले सुरीने की काय करायचं, किसणी घ्यायची आहे आणि किसणीने हे किसून घ्यायचं आहे. वरचं साल घ्यायचं नाही आहे. वरचं साल घेतलं तर आपल्या घाऱ्या कडू लागतील. अशा प्रकारे भोपळा किसून घ्यायचा आहे. फक्त भोपळ्याचं साल राहिलेले ते बाजूला ठेवायचं आणि हा दुसरा पीस पण अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे. हा पीस पण छान असा किसून झालेला आहे. किसणीला लागलेले भोपळा जरा तर ते काढून घेऊया. अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे भोपळा. भोपळा उकडून घेतला होता आणि तो किसून पण झालेला आहे. आता एक मोठं भांडं घ्यायचं. यामध्ये गव्हाचं कणिक घ्यायचं आहे. थोडं थोडं करून घ्यायचं आहे आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं ते यामध्ये थोडं थोडं लागेल तसंच घ्यायचं आहे. यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि चिमूटभर मीठ आणि किसून घेतलेला भोपळा तो पण घालायचा आहे यामध्ये. कणिक छान मळून झालेला आहे. आता यावर थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे
असे उंडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता कणकेचे उंडे करून झालेले आहेत। आता एक एक करून सर्व लाटून घेऊया। जास्त पातळ नाही लाटायचं, थोडंसं असं जाडसरच ठेवायची। लाटून झाली की यावर खसखस घालायची आहे। पुन्हा एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे। मग मध्ये असा एक छेद करायचा आहे। अशा प्रकारे सर्व घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे भोपळ्याच्या घाऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता आपण तेल गरम करायला ठेवूया। शेगडी चालू करून घ्यायची आहे आणि यावरती कढई ठेवायची आणि घाऱ्या तळण्यासाठी तेल घ्यायचे आहे। तेल गरम होईपर्यंत एका प्लेटमध्ये आपण एक टिश्यू पेपर टाकून घेऊया। तेल छान गरम झालेले आहे। एक एक करून पुरे सोडायचे आहेत। तुम्ही पाहू शकता भोपळ्याची घारी एकदम टम अशी फुगायला चालू झालेली आहे आणि खमंग सुगंध पण खूप छान येतो। आणि आता घारी छान अशी आपली तळून झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तेल अगदी निथळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भोपळ्याच्या घाऱ्या तळून झालेल्या आहेत। हे पहा आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या तयार करून झालेल्या आहेत। अगदी खमंग वास सुटलेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। आता पुरतं एवढंच, बाय बाय।